तर आता जो मी नजारा बघतोय जणू असं वाटत होतं की मी कुठल्या तरी चित्रपट जुरासिक पार्कमध्ये जाणं आलं असं वाटत होतं मित्रांनो. पण तुम्ही बिलीव्ह नाही करेल, हे एक नगरी आहे जे महादेवने निर्माण केलेलं आहे. ओम नमः शिवाय. तो दोस्तों, ये शिवनगरी में आपका स्वागत है. तर हे शिवनगरीला पोहोचण्यासाठी आम्हाला 2 तास हा घना जंगलात ट्रेक करावं लागलं. आम्ही जंगलाच्या आत पोचलो तर होतं, पण निसर्ग पण आमच्याशी एक्झाम घेत होता. और शिवनगरी में आए और मस्त नहीं मगन नहीं हुए तो मतलब नहीं है. और लेके प्रभु का नाम हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. तर स्टोरी टाइम. आम्ही मुंबई संध्याकाळी 7 वाजता सोडलो होतो आणि नॉन स्टॉप रायडिंग करून आम्ही पोचलो होतो कर्जतला. आणि कर्जतला मित्राच्या घरी आम्ही स्टे केलो होतो. हा माझा फ्रेंड सुजल. आता आम्ही इथेच झोपणार आहे, मुक्काम करणार आहे याच्या घरी. आणि उद्या आपल्याला भीमाशंकरला हाच नेणार आहे. याच्या घरी आपल्याला मुक्कामची सुविधा झाली आहे. तर बाहेर पाऊस लई पडत होतं, मग मला जास्त काही शूट करता नाही आलं. तर एक नवीन दिवस. आज सूर्य ढगातनं बाहेर आलेला आहे मित्रांनो. अरे हो, आपल्याला जायचं आहे भीमाशंकरला. मित्राच्या घरी खाण्यापिण्याची आंघोळीची सगळी व्यवस्था झाली आहे. बाकी आपण आता कुठल्या गाव आहे आपण ते पाहू. वेलकम टू आंबिवली. So hey guys, कैसे आप लोग? So आज हम आएंगे घर के साथ. तो अभी वो जा रहे हैं हमारे आगे. तर प्रत्येक ट्रॅकर खांडस ह्या बेस गावापासून भीमाशंकरला ट्रॅकिंग स्टार्ट करतात, पण माझा मित्र मला वेगळ्याच रूटनी नेतोय आज. तर गुड मॉर्निंग गाईस. आज आपण चाललो आहे भीमाशंकरला आणि आपण आता बघा बाईक ड्राईव्ह करून इथे बाईक पार्क केलेलं आहे. तर आता आम्ही जिथे पोचलोय राजप्या ह्या गावापासून भीमाशंकरला ट्रॅक स्टार्ट होतो. तो बस लेके प्रभु का नाम शुरू करते हैं ये सफर. हर हर महादेव, हर हर महादेव. चला भोले की नगरी में आपका स्वागत है. तर भीमाशंकरच्या टॉपला पोचायचं असेल तर 3 लेवल्स कंप्लीट करायचं असतं मित्रांनो. आता जो आपण लेवल कंप्लीट करतोय सुरू करतोय तो आहे लेवल 1, जो प्लेन पॅच आहे. नंतर हळूहळू स्टीप होणार आहे. मित्रांनो पाणी नाही, हेच पाणीने आपल्याला काम चालवायचं आहे. बम बम बोले, हर हर महादेव, भोले की नगरी में आपका स्वागत है. टप्पा क्रॉस केलेला आहे. अजून आपल्याला 2 ते 3 टप्पे अजून चढायचे बाकी आहे. पण सांगायचं म्हणणं आहे की ट्रेकिंग करणं सोपं नाही आहे. सगळ्यांना वाटतं तेवढं सोपं नसतं. एकदा करून पहा, कळेल आपल्याला. जसं की एक्झाम्पल माझ्या चेहऱ्यांनी तुम्ही समजा एवढा घामाघूम. तुम्ही कधी मित्रांनो स्वतःचा घाम टेस्ट केलाय का? मी टेस्ट केलाय माझा घाम. तर आता मी सेकंड टप्प्यावर पोचलो तर होतो आणि हे टप्पा आम्ही सुरू पण करणार होतो. सेकंड टप्पा मी म्हटलं एकदा हा टप्पा स्टार्ट करण्यापूर्वी आपण एकदा भीमाशंकर ह्याचा इतिहास समजून घेऊया आपण मित्रांनो. आता भीमाशंकर हे नाव कसं पडलं मित्रांनो, जरा आपण एक पास्ट स्टोरीमध्ये जाऊया. आपण रामायण तर बघितलं असेलच, ठीक आहे. रामायणमध्ये माहिती असेल रावणचा भाऊ कुंभकर्णचा जो मुलगा होता तो भीम होता. तर भीम मोठा झाला ना, मग तिची जी आई आहे त्याला जो विचारतो की माझे पप्पा कुठे आहे. भीम विचारतो माझे पप्पा कुठे आहे. मग त्याची आईने त्याला खरं सांगतो की तुझे पप्पा श्रीराम भगवानचे ह्यांच्याशी धीरदेव मृत्यू झालं होतं युद्धामध्ये. तर तेव्हा भीमला हे होतं, वासना होतं की यार माझे बाबा मेले, रामनी असं का केलं, असं हे वासना. म्हणून ते बदला घेण्यासाठी, क्रोधित करण्यासाठी
त्यांनी काय केलं, ब्रह्माजीला स्वयं ब्रह्माजीला तपस्या केलं, ते पण 2 वर्ष 3 वर्ष सालोन सान तपस्या केलं. असं तपस्या करून ब्रह्मदेव प्रसन्न होऊन प्रकट झाले आणि प्रकट होऊन ब्रह्मदेवनी समोरून त्याला वरदान दिलं की एवढा तू बलवान ताकदवर असेल, कुठलाही देव तुला मारू नाही शकत. मग ह्याचा फायदा घेऊन मग तो काय केला, हळूहळू देवलोकावर आक्रमण केलं. त्यात इंद्रदेव असतो, त्यात विष्णुदेव असतो. हळूहळू मग नंतर हळूहळू सगळ्यांना त्रास देऊन एक शिवभक्त करून एक त्यांचा एक आहे देव, शिवभक्ताला पण पकडतो तो. मग लास्टला कधी एक शिवभक्त असतो ना, तो त्याला कारागारमध्ये टाकतो, ते त्याला ह्याच्यात टाकतो, जेलमध्ये टाकतो. मग अचानक माहिती आहे का, तो शिवभक्त आहे ना, हे सगळं पाहून आहे ना, तो पण हे होतं की यार इथं अन्याय होत आहे देवांसोबत, हा राक्षस एवढा का ह्याच्या वरदानचा यूज करतोय. मग तेव्हा त्यानं त्याच कोटागिरी म्हणजे त्याच जेलात शिवजीचं नामस्मरण केलं. नामस्मरण करत अचानक तिथे एक शिवलिंग प्रकट झाली. ओके, आणि अचानक शिवलिंग प्रकट झाली ना, ते एक धुमाक आवाज आला आणि त्या आवाजामुळे भीमला पण आवाज आला. मग भीम अचानक त्याचा ना इथे येतो, कारागिरीमध्ये येतो भीम. मग तिथे तो बघतो की अरे हिंद शिवजीची पूजा करतोय, माझ्या राज्यात हे नाही चालले देवाचे हे सगळं. ओके, जेव्हा भीम आक्रमण करतोय शिवभक्तला, तेव्हा समोरून शिवजी प्रकट झाले आणि लगेच तीराचं वार केलं, तिकडेच त्याचं वध करून टाकलं भीमाचं. आणि तेव्हाच समस्त देवलोक म्हणतात की शिवजी तुम्ही नको जावा, तुम्ही इथे आला, आमचं हे वाचवलं, सगळं आमची मदत केला तुम्ही, तर तुम्ही नको जावा. असं सगळे देवलोक विष्णू ब्रह्मा सगळे हे करून प्रे करून तर शिवजी स्वतः म्हटले की मी नाही जात, पण माझं आठवण किंवा माझं एक पिंड मी इथे तुम्हाला हे प्रकट करून जाईल, कारण की समस्त माझे एक भक्तांनी प्रे करून ते जमलेलं आहे, ते मी इथे ठेवून जरा. मग अशा प्रकारे हे पिंडाचं नाव भीमाशंकर हे पडलं, म्हणजे भीम आणि शंकर देव, शंकर भीम असं नाव पडलं. हे असं वैशिष्ट्य आहे. पार्वती हर हर महादेव. ढगाचे आवाज ऐकून जणू वाटत होतं की जोरदार पाऊस पडणार आहे, पण पाऊस तर काय पडला नाही. पण निसर्गाचं एक सौंदर्य, सह्याद्रीचं एक सौंदर्य रूप मला आज मित्रांनी एका दाखवलं होतं. या धबधबा यो पहिला आणि त्या 2 धबधब्यांच्या मध्ये हा बघा मित्रांनो, सीडी दिसली का, हे बघा. तो भाई लोग, ये शिव नगरी है, यहाँ पे हर पल हर एक मूड अपने आप रूप के साथ बदलते जा रहा है. तर हा जो सेकंड लेवल आहे हा खूप इझी आहे, फक्त जंगल ट्रॅक रूट आहे, आपल्याला फक्त सरळ जायचं असतं मित्रांनो. आणि हे प्रॉपर रूट वेल मार्क आहे, आपण कुठे भटकूही नाही शकत ॲरो पाहून. तर बस काय, हे जे सेकंड लेवल हे पण आता मी कंप्लीट करणारच आहे. तर आता थर्ड लेवल स्टार्ट होणार आहे मित्रांनो. आणि या थर्ड लेवलला जाणे ते फॉरेस्टची एंट्री फीस पे करावं लागते, जे पर पर्सन तुम्ही स्क्रीनवर पाहू शकतात. तर बस आम्ही थर्ड लेवल पण स्टार्ट करतो आहे, थोडं रेस्ट घेऊन. पण 1 मिनटं, म्युझिक का बंद आहे? तर हा काही मित्रांनो आर्टिकल ग्राफिक व्ह्यू आहे ट्रॅकिंग रूटचा. आम्ही कसं चढलं होतं डोंगर, पण ते तसं वाटतं तसं नाही, रिअलमध्ये काही वेगळंच दिसतो. तर बस हा एक लास्ट डोंगर होता आणि हे क्रॉस करून आम्ही पोहोचलो महादेव की नगरी भीमाशंकरच्या टॉपमध्ये. आज लाईन खूप कमी आहे यार मित्रांनो, चला 5 मिनिटं लागेल. तर आमचं महादेवचं दर्शन घेऊन झालं होतं आणि मला एक गोष्ट शिकायला भेटली की कोणीही मित्र अगर रॅन्डमली बोलतो की चला ट्रॅकिंगला जाऊया, तर तो जो चान्स आहे तो कधीही मिस नको करा. पक्का जे पण तुमच्याकडे सामान असेल त्याच्यासोबत पॅक करून निकल पडा मित्रांनो. तर हे माझी एंटायर जर्नी होतं भीमाशंकरचं. मित्रांनो, जसं आपण चढलो आपण तसंच त्याच रूटने आपण खाली जाणार आहे. चला लेट्स गो.